श्री व्यंकटेश स्तोत्र. ओम श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमोजी हेरंबा सकाळादी तू प्रारंभा, आठवणी तुझी स्वरूप शोभा, वंदन भावे करीतसे. नमन माझे हंसवाहिनी, वाग्वरदे विलासिनी, ग्रंथवदाया निरूपणी, भावार्थ खाणी जया माझी. नमन माझे गुरुवर्या, प्रकाशरूपी तू स्वामिया, स्फूर्ती द्यावी ग्रंथवदवया, जेणे श्रोतया सुख वाटे. नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना, सकळ श्रोधिया साधुजना. नमन माझे साष्टांगी, ग्रंथ ऐका प्रार्थना शतक, महादोषांसी दाहक. तोषोनिया वैकुंठनायक, मनोरथ पूर्ण करील. जय जयाजी व्यंकटरमणा, दयासागरा परिपूर्ण. परमज्योती प्रकाशगहना, करीतो प्रार्थना श्रवण कीजे. जननी परित्वा पाळिले, पित्या परितू सांभाळिले. सकळ संकटांपासून रक्षिले, पूर्ण दिधले प्रेमसुख. हे अलौकिक जरी मानावे, तरी हे जग सृजले अवघे. जनक जननी पण स्वभावे, सहज आले अंगासी. दीननाथा प्रेमासाठी, भक्त रक्षिले संकटी. प्रेम दिधले अपूर्व गोष्टी, भजनासाठी भक्तांच्या. आता परिसावी विज्ञापना, कृपाळुवा लक्ष्मी रमणा. मज घालून गर्भाधाना, अलौकिक रचना दाखविली. तू जण जाणता झालो कष्टी, आता दृढ तुझे पायी घातली मिठी. कृपाळुवा जगजेठी, अपराध पोटी घाली माझे. माझ्या अपराधांच्या राशी, भेदून गेल्या गगनासी. दयावंता ऋषिकेशी, आपल्या वृद्धासी सत्य करी. पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयांचा खेद. तेवी तू कृपाळू गोविंद, मायबाप मज लागी. उडदान माझी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे. कुचलिया वृक्षांची फळे, मधुर कोठून असतील. अराटा लागी मृदुता, कोठून असेल कृपावंता. पाषाणाशी गुल्ममता, कैसिया परी फुटतील. अपाद मस्तकावरी अन्यायी, परी तुझे पदरी पडलो पाही. आता रक्षण नाना उपायी, करणे तुझ उचित. समर्थांची घरचे श्वान, त्यासी सर्वही देती मान. तैसा तुझा म्हणवितो दीन, हा अपमान कवणाचा. लक्ष्मी तुझे पायांतळी, आम्ही भिक्षेसी घालून झोळी. येणे तुझी ब्रिदावळी, कैसी राहील गोविंदा. कुबेर तुझा भंडारी, आम्हा फिरवसी दारोदारी. यात पुरुषार्थ मुरारी, काय तुझला पै आला. द्रौपदीसी वस्त्रे अनंता, देत होतासी भाग्यवंता. आम्हा लागी कृपणता, कोठून आणली गोविंदा. मावेचे करून द्रौपदी सती, अन्ने पुरवली मध्यरात्री. ऋषीश्वरांच्या बसल्या पंक्ती, तृप्त केल्या क्षणमात्रे. अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरवसी जगदिशा. कृपाळुवा परमपुरुषा, करुणा कैसी तुझ नये. अंगीकारी बा शिरोमणी, तुझ प्रार्थितो मधुर वचनी. अंगीकार केली या झणी, मज हाती चेन सोडावे. समुद्रे अंगीकारीला वडनावळ, तेणे अंतरी होतसे विव्वळ. ऐसे असूनी सर्व काळ, अंतरी साठवला तयाने. कुर्मे पृथ्वीचा घेतला भार, तेने सोडिला नाही बडिवार. एवढा ब्रह्मांड थोर, त्याचा अंगीकार पै केला. शंकरे धरिले हळाहळा, तेने निळवर्ण झाला गळा. परी त्यागिले नाही घोपाळा, भक्तवत्सला गोविंदा. माझ्या अपराधांच्या परी, वर्णिता शिणली वैखरी. दृष्टपतित दुराचारी, अधमाहुनी अधम. विषयासक्त मंदमती, आळशी कृपण व्यसनी मलिन मानसी. सदा सर्व काळ सज्जनांसी, द्रोह करी सर्वदा. वचनोक्ती नाही मधुर, अत्यंत जनांचे निष्ठुर. सकळ पामरान माझी पामर, व्यर्थ वडिवार जगी वाजे. काम क्रोध मद मत्सर, हे तरी त्यांचे बिडार. कामकल्पनेसी थोर, दृढ येथे केला असे. 18 भार वनस्पतींची लेखणी, समुद्र भरला मशी करुणी. माझे अवगुण लिहिता धरणी, तरी लिहिले न जाती. ऐसा पतित मी खरा, परी तू पतित पावन शांगधरा. तुवा अंगीकार केलिया गदाधरा, कोण दोष गुण गणिल. नीचल ते रायासी, तिसी कोण म्हणेल दासी. लोह लागता परिसासी, पूर्वस्थिती मग कैसी. गावेचे होते लेंड ओहळ, गंगेसी मिळता गंगाजळ. कागविष्टेचे झाले पिंपळ, तयासी निंद कोण म्हणे. तैसा कुजती मी अमंगळ, परी तुझा म्हणवितो केवळ. कन्या देऊनिया कुळ, मग काय विचारावे. जाणत असता अपराधी नर, तरी का केला अंगीकार. अंगीकारावरी अव्यर, समर्थ केला न पाहिजे. धाव पावरे गोविंदा, हाती घेऊनिया गदा. करी माझ्या कर्माचा चेंदा, सच्चिदानंद श्रीहरी. तुझी या नामाची अपरिमित शक्ती, तेथे माझे पापे किती. कृपाळुवा लक्ष्मीपती, बर्वे चित्ती विचारी. तुझे नाम पतित पावन, तुझे नाव कलिमल दहन. तुझे नाम भरवतारण, संकटनाशन नाम तुझे. आता प्रार्थना ऐके कमळापती, तुझे नामी राहो माझी मती. हेच मागतो पुढत पडती, परमज्योती व्यंकटेशा. तू अनंत, तुझी अनंत नामे, तयान माझी अतिसुगमे. ती मी अल्पमती प्रेमे, स्मरुणी प्रार्थना करीतसे.
श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युम्ना अनंता केशवा संघर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ती पद्मनामा दामोदरा प्रकाशगहना परात्परा आदि अनादि विश्रंभरा जगदुद्वारा जगदीशा कृष्णा विष्णू ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा नृसिंह वामन भार्गवेशा बौद्ध कलंकी निजमूर्ती अनाथ रक्षका आदिपुरुषा पूर्णब्रह्म सनातन निर्दोषा सकल मंगल मंगळाधीशा सज्जन जीवना सुखमूर्ती गुणातीता गुणज्ञा निजबोधरूपा निमग्ना शुद्ध सात्विक सुज्ञा गुणप्राज्ञा परमेश्वरा श्रीनिधी श्री वांछलनधरा भयक्रुद्ध भयनाशना गिरिधरा दृष्ट दैत्य संहार करा वरा सुख करा तू एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक खाणी वैरागरा मधुमूर दैत्य संहार करा असुरमर्दना उग्रमूर्ती शंखचक्र गदाधरा गरुड वाहना भक्तिप्रिय करा गोपी मनरंजना सुख करा अखंडित स्वभावे नाना नाटक सूत्रधारिया जगत व्यापका जगद्वर्या कृपा समुद्रा करुणालया मुनिजन ध्येया मूळमूर्ती शेषशयना सार्वभौमा वैकुंठवासिया निरुपमा भक्त कैवारिया गुणधामा पाव आम्हा ये समय ऐसी प्रार्थना करून देवीदास अंतरी आठविला श्री व्यंकटेश स्मरता हृदयी प्रकटला ईश त्या सुखाची पार नाही हृदयी आविर्भवली मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचेहती वदविससे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण कीजे सादर सावळी तनु सुकुमार कुंकुमाकार पादपद्मे सुरेख सरळ अंगोळिका नखे जयश्री चंद्ररेखा घोटी व सुनीळ अपूर्व देखा इंद्रनिळाची ये परी चरणी वाडे घागरिया वाकीवरत्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभाची ये परी गुडघे मांडिया जानुस्थळ कटीतटी कंकणी विशाळ खालते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झळाळी सोनसळा कटीवरती नाभिस्थान जेथुनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझी वक्षस्थळी शोभे पदका पाहुनी चंद्रमा अधोमुख वैजयंती करी लखलख विद्युलते चिये परी हृदयी श्री वाच्छलांचन भूषण मिरवी श्री भगवान तयावर्ते कंठस्थान जयास्ती मुनिजन अवलोकिती उभय बाहू दंड सरळ नखे चंद्रा परीस तेजाळ शोभती दोन्ही करकमळ रातोत्पला चिये परी मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभषणे कंठी लेईले आभरणे सूर्यकिरणे उगवली कंठावरू ते मुखकमळ हनवटी अत्यंत सुनीळ मुखचंद्रमा अति निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही अधरान माझी दंतपंक्ती जीवा जैसी लावण्य ज्योती अधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लखलखीत दोन्ही भागी त्रिभुवनीचे तेज एकवटले बर्वे पण सिगेसी आले दोही पातयांनी धरिले तेच नेत्र श्रीहरीचे व्यंकटा भ्रुकुटिया सुनिळा कर्णद्वयाची अभिनव लीळा कुंडलकांच्या फाकती कळा तो सुख सोहळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी सभोवताली झिळमिळ्यांची दाटी त्यावरी मयूरपिच्छांची वेटी ऐसा जगजेठी देखिला ऐसा तू देवादिदेव गुणातीत वासुदेव माझी या भक्तिस्तव सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जगज्जीवना अदोक्षजा आर्तभावार्थ हा माझा तुझं अर्पण केला असे करुनी पंचामृत स्नान शुद्धोदक वरी घालून तुझ करून मंगल स्थान पुरुष सुक्ते करून या वस्त्रे आणि यज्ञोपवीत तुझ लागी करू प्रित्यर्थ गंधाक्षदा पुष्पे बहुत तुझ लागी समर्पू धूपदेप नैवेद्य फुलतांबूल दक्षिणाशुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागादी करुणी भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्कारुनी पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली ऐसा षोडोपचारे भगवंत यथाविधी पूजला हृदयात मग प्रार्थना आरंभली बहुत वर प्रसाद मागावया जय जयाजी श्रुतिश्रात्त आगमना जय जयाजी गुणातीत परब्रह्मा जय जयाजी हृदयवासिया रामा जगद्दूत द्वारा जगद्गुरो जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळादिशा जय जयाजी पूर्ण परेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते जय जयाजी भक्त रक्षका जय जयाजी वैकुंठ नायका जय जयाजी जगत्पालका भक्तांसी सखा तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परात्पर गहना जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी मज लागी देई ऐसावर जेने घडेल परोपकार हेची मागणे साचार
वारंवार प्रार्थितसे. हा ग्रंथ जो पठण करी त्यासी दुःख नसावे संसारी. पठण मात्रे चराचरी विजय करी जगाते. लग्नार्थीयाचे व्हावे लग्न, धनार्थीयाचे व्हावे धन. पुत्रार्थीयाने मनोरथ पूर्ण पुत्र देऊन करावे. पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत. पितृसेवेसी अत्यंत रत जयाचे चित्त सर्व काळ. उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागून. व्याधिष्टांची पीडा हरण तात्काळ किजे गोविंदा. क्षय अपस्मार कृष्णादी रोग ग्रंथ पठणे सरावा भोग. योगाभ्यासियासी योग पठण मात्रे साधावा. दरिद्री व्हावा भाग्यवंत शत्रूचा व्हावा निपात. सभा व्हावी वश समस्त ग्रंथ पठणे करून या. विद्यार्थ्यासी विद्या व्हावी युद्धे शस्त्रेन लागावी. पठणे जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हणून या. अंती व्हावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थनेसी दिजे मन. एवढे मागतो वरदान कृपा निघे गोविंदा. प्रसन्न झाला व्यंकटरमण देवीदासासी दिदले वरदान. ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयशी. ग्रंथी धरुनी विश्वास पठण करील रात्रंदिवस. त्या लागी मी जगदीश क्षण एक न विसंबे. इच्छा धरुनी करील पठण त्यांचे सांगतो मी प्रमाण. सर्व कामनेसी साधन पठण एक मंडळ. पुत्रार्थीयाने 3 मास, धनार्थीयाने 21 दिवस, कन्यार्थीयाने षण्मास ग्रंथ आदरे वाचावा. ग्रंथ अपस्मार कुष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग. त्यासी एक मंडळ सांग पठणे करुनी कार्यसिद्धी. हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत. साचन मानी जयाचे चित्त त्यासी अद्दपात सत्य होईल. विश्वास धरील ग्रंथ पठणे त्यासी कृपा करील चक्रपाणी. वरदिधला कृपा करुनी अनुभवे कोळ येईल. गजेंद्राचिया आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी. प्रल्हादाचिया भावार्थासी स्तंभातुनी प्रकटला. वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा. उचलुनी या स्वानंद कंदा सुखे केले ते वेळी. वस्त्याचे परी भक्तांसी मोहे पानावे धेनू जैसी. मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे. ऐसा तू माझा दातार भक्तांसी घाली कृपेची पाखर. हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाव तुझे. श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषुनी या वैकुंठ नायक. वरदिधला अलौकिक जेणे सुख सकळांसी. हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनीन धरावा भेद. हृदयी वसे परमानंद अनुभव सिद्धी सकळांसी. या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास. आणिक न लागती सायास पठण मात्रे कार्यसिद्धी. पार्वतीस उपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेमसुख. त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक मुनी सुरवर विस्मित. प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी. ध्याती योगी आणि चंद्रमौळी शेषाद्री पार्वती उभा असे. देवीदास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठण करा. जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायास. एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान किजे मध्यराती. बैसुनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल. तेथे देहभावासी नुरे ठाव. अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवून या भाव. वरप्रसाद मागावा. इति देवीदास विरचित श्री व्यंकटेश स्तोत्रम संपूर्ण. श्री व्यंकटेशार्पणमस्तु.